लग्नाची मिरवणूक वधूच्या घरी निघण्यात काही तास आधीच लग्न घरात शोककळा पसरली। वरात काढण्याऐवजी थेट अंत्ययात्रा काढावी लागली। आता नेमकी घटना काय घडली होती पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे। मुलगा मनाविरुद्ध लग्न करत असल्यानं आरोपी पित्यानं धारदार शस्त्रानं त्याच्यावरती अनेक वार केले। या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला। त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला। गौरव सिंघल असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपासकर्त्यांना सिंघल यांचा मृतदेह ज्या खोलीत सापडला त्या खोलीत रक्ताचे निशाणे सापडले। गुन्ह्याचा उलगडा होऊ नये म्हणून मृतदेह खोलीत ओढून नेण्यात आल्याचे दिसून आलं। पोलिसांना खोलीत आणि आजूबाजूला वेगवेगळ्या आकाराच्या अनेक बुटांची खुणा आढळून आली, ज्यामुळे या हत्येत एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला। मिळालेल्या माहितीनुसार सिंघल दुसऱ्या एका महिलेच्या प्रेमात होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता, मात्र त्याच्या घरच्यांना त्याचं नातं मान्य नव्हतं। सिंघल आणि त्याच्या वडिलांमध्ये या मुद्द्यावरून अनेकदा वाद होत असल्याचं पोलिसांना समजलं। यानंतर पोलिसांनी सिंघलच्या वडिलांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली। मुलगा सिंघल हा मनाविरुद्ध लग्न करत असल्यानं त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केली। या घटनेवर भाष्य करताना सिंघल यांचे वडील म्हणाले की मुलाची हत्या केल्याची त्यांना कोणताही पश्चाताप नाही आणि त्यांना हे आधीच करायला हवं होतं, असंही आरोपीनं पोलिसांना सांगितलं। या प्रकरणी पुढील तपास सुरूच आहे। ही घटना दक्षिण दिल्लीत घडलेली आहे।